नमस्कार. मातृत्व सॉन्ग या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे. चॅनलमध्ये तुम्ही नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सीमध्ये असे कुठले पदार्थ खाल्ल्याने बाळाचा रंग हा गोरा होत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही खाऊ शकता फॉलिक ॲसिड असलेले विटॅमिन्स, जसे की हिरव्या पालेभाज्या, बीन्स, ड्रायफ्रूट्स, ब्रेड, पास्ता देखील सुद्धा, फळांचा ज्यूस, आंबट असलेले फळे, कडधान्ये किंवा सी फूड्स या सर्व पदार्थांमध्ये तुम्हाला फॉलिक ॲसिड मिळणार. दुसरी गोष्ट आहे तूप. गर्भवती महिलेने तूप खाल्ल्यास बाळाचा रंगही निखरतो. इतकेच नाही तर डिलिव्हरीसाठी जे आपल्या शरीराला त्रास होतो त्या शरीराला तयार करते आहे. आपल्या शरीराचे स्नायू आणि हाडे हे मजबूत करते आहे. तिसरी गोष्ट आहे द्राक्षांचा ज्यूस. द्राक्षांच्या रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड असतात, जे बाळाचे रंग उजळ करण्यासाठी ओळखले जातात. गरोदर स्त्री दिवसातून 2दा द्राक्षांचा रस पिऊ शकतात. यामुळे निरोगी आणि गोर मूल जन्माला येऊ शकते आहे. चौथी गोष्ट आहे फ्रूट्स. गरोदरपणामध्ये संत्र्यासारखी आंबट फळे खाल्ल्याने बाळाचा रंग निखरण्यास मदत होते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे केवळ मुलाच्या विकासातच मदत करत नाही तर बाळाची त्वचा टोन देखील सुधार करते आहे. असे मानले जाते की अननसमध्ये पण व्हिटॅमिन सी देखील असते. ते बाळाचा रंग उजळ करू शकते. आठवड्यातून 1 ग्लास अननसचा रस पिल्याने गोरे मूल होऊ शकते. पण लक्षात घ्या, डॉक्टरांना न सांगता अननस खाऊ नका, कारण गर्भपातामध्ये अननस खाण्यास मनाई असते आहे. सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिल्याने गर्भधारणेदरम्यान होणारी मळमळ दूर होते आणि मुलाच्या त्वचेचा रंगही सुधारतो. रोज केसर दूध पिल्याने त्वचेची टोन आणि रंग स्पष्ट होतो आहे. हे काही पदार्थ खाल्ल्याने बाळाचा रंग सुधारतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.